नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामधला शेततलाव बघणार आहोत। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि आता आपण शेतामध्ये आलो आहे आणि मी तुम्हाला आमच्या शेतामधला शेततलाव दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू आणि आपल्या शेततलावाकडे जाऊ। आता सध्या मी शेतामध्ये जवळपास मक्का लावलेली आहे। हे बघा, मक्का पाहून घ्या। हे संपूर्ण शेतामध्ये मक्का लावलेली आहे आणि आमचा जो शेततलाव आहे तो या मक्काच्या शेतामध्येच आहे। आपण आता त्या शेततलावाकडे जाणार आहोत। मित्रांनो, शेततलावाचे खूप फायदे असतात आणि त्याला जागा पण कमी लागते आणि उत्पन्न पण त्या शेततलावाच्या पाण्यामुळे आपल्याला जास्त बसतं। आम्ही या शेततलावावरती जवळपास आमचं जे 12 एकराचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही बागायतीची लागवड करतो। आणि आता सध्या जे मक्का लावले, आता हे मक्का काढल्याच्यानंतर आम्ही परत या ठिकाणी मक्का लावणार आहोत। तर या वर्षी मक्काला बऱ्यापैकी भाव असणार आहे असा आपल्याला एक अंदाज येतो आहे। कारण गेल्या वर्षी पण मक्काला चांगला भाव मिळाला होता आणि यावर्षी पण चांगलाच भाव भेटेल आपल्याला, एक अशी सरकारकडून एक अपेक्षा आहे आपल्याला। तर आपण आता शेततलावाच्या जवळ आलो आहे आणि बघा, माझ्या पाठीमागे शेततलाव तुम्हाला दिसतो आहे। हे बघा मित्रांनो, हा संपूर्ण शेततलाव तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे। तर आपण आता शेततलावाच्या थोडे जवळ जाऊ आणि तुम्हाला स्पष्टपणे पूर्णपणे हा शेततलाव दिसणार आहे। बघा, या ठिकाणी हा संपूर्ण शेततलाव तुम्हाला दिसत आहे आणि पुढं गवत झालं आहे, त्यामुळे आपण थोडं पुढे तर जाऊ शकत नाही। कारण हे पहा खाली किती गवत झालं आहे। आणि सध्याची जी गोष्ट आहे ते म्हणजे सर्व ठिकाणी वाघाची हवाई उडाली आहे। तर आपण या गवतामध्ये गेलो असतो, पण मग या ठिकाणी आपल्याला वाघाचा पण धाक आहे। हे बघा किती अडचण या ठिकाणी। आणि हा जो बेडा दिसतो मित्रांनो तुम्हाला, हा बेडा जवळपास 200 ते 300 वर्षापासून हे बेडे झाडी या ठिकाणी तसंच आहे। आणि बघा, आमची पूर्ण मक्का तुम्हाला मी दाखवते आता। हे बघा, सर्वात दूर तुम्हाला मक्का दिसते आणि हे शेततलावाची कराळ आहे। इथून आपला शेततलाव पूर्ण चालू होतो। हे बघा, शेततलावामध्ये जवळपास 30 ते 40 फूट पाणी आहे मित्रांनो। आणि हे तलाव आम्ही बनवला होता 4 वर्षापूर्वी आणि आता परत त्याचं बांधकाम करायचं आहे। त्याला 4 बाजूने सिमेंटच्या भीती बांधायच्या आहे। हे बघा, आणि पक्ष्याचा पण आवाज या ठिकाणी आपल्याला येतो आहे। शेततलाव आणि आम्हाला या ठिकाणी हा जो शेततलाव आहे अजून थोडासा लांबायचा आहे। तर ही जी जागा पडली या ठिकाणी बघा, या ठिकाणी माल बिलकुल येत नाही, कारण पावसामुळे या ठिकाणचं सर्व जे जमीन आहे ते जमीन सारी चिबडून जाते। तर आपण या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी पण आम्ही शेततलाव करणार आहोत। असा खेळ त्या बंदरापासून तर असा शेततलाव आम्ही करत येणार आहोत आणि या ठिकाणी पूर्ण असा शेततलाव आम्ही करणार आहोत। जवळपास त्याला 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च येणार आहे। तर मी पूर्ण शेततलाव सिमेंटने बांधल्यानंतर तुम्हाला एक त्याचा व्हिडिओ तयार करून दाखवणार आहे। या शेततलाव आणि याच्यामध्ये पाणी कुकून येते ते मी तुम्हाला दाखवतो आता। असं सरळ तिकून एक समोर आपल्याला एक रस्ता दिसतोय, तिकून अशी नाली वाहत येते, अशी वाहत येते इकून आणि या ठिकाणून या तळ्यामध्ये पाणी कुदतं
तर अजून एक वाट आहे शेततलावामधून पाणी यायची, ते पण मी तुम्हाला दाखवतो आता. या ठिकाणी अडचण खूप आहे, तर जाताना थोडी काळजी घ्यायची आपल्याला. गारा पण दिसतोय जरा. हे बघा, या ठिकाणी जाताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण अडचण खूप आहे. आणि चला आता पुढे जाऊन ते ज्या ठिकाणून शेततलावामध्ये पाणी जातं ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. हे बघा, शेवरीचे झाड किती मस्त या ठिकाणी. हे बघा, आणि आपण आता शेततलावाच्या बांधानच जातो आहे, कारण मक्कामध्ये आपण जाऊ शकत नाही. हे बघा, आपण आता या ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणाहून शेततलावामध्ये पाणी जातं त्या ठिकाणी आपण आलो आहे आता. हे बघा, हेच ते ठिकाण आहे, या ठिकाणून शेततलावामध्ये पाणी जातं. हे असा जो तुम्हाला हे नाली दिसते, नाली नाही आहे, परंतु वावराचा जो उतार आहे शेताचा, या उतारानं आपल्या शेततलावामध्ये पाणी जातं. हे बघा, तुम्हाला थोडीशी नालीसारखं दिसतं आहे या ठिकाणी. आणि बघा, या ठिकाणी शेवाळ तुम्हाला दिसतं आहे. हे जे शेवाळ आहे हे शेवाळ त्या पाण्याचंच आहे. या शेवाळामधून असं पाणी वाहत येतं. थोडे पुढे जाऊन पाहतो. हे बघा, इथे अशी चारी आपल्याला या ठिकाणी दिसते. ह्या चारीने त्या पूर्ण शेततलावामध्ये पाणी जातं मित्रांनो. हे जे मागच्या साईडची जे चारी आहे खेट, आपल्याला या मक्काच्या तिकून एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं पूर्ण पाणी वाहत असं आपल्याला शेतामध्ये येतं. आणि आपल्या मागच्या बाजूने जे आपल्याला दिसतंय हे ते चारी आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि त्या चारीनं पूर्ण पाणी असं वाहत येतं आणि आपल्या शेततलावामध्ये जातं. हे ते चारी आहे आणि आता आपण चारीनं खेट शेततलावाकडे जाणार आहोत. आता ताजं पाणी या ठिकाणून वाहून गेलं आहे. हे पाहून घ्या, पाण्याचं शेवाळ पण तुम्हाला दिसतं आहे. हे बघा, आता सध्या पाण्याने 2-3 दिवस झाले विश्रांती दिली, त्यामुळे या ठिकाणून पाणी वाहत नाही. जर पाणी चालू असता आपण त्यावेळेस आलो असतो या ठिकाणी व्हिडिओ बनवायला, परंतु त्यावेळेस शेतामध्ये खूप गारा होता, त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर बघा, अशा प्रकारे या चारीने पूर्ण शेततलावामध्ये पाणी जातं. हे पहा, असं आता नीट हे चारी त्या शेततलावाच्या जवळ जाईल. हे बघा, हीच ती चारी आणि तो आपला शेततलाव समोर. हे बघा, आपण पुढे गेलो असतो, पण अडचण बघा किती इथं. हे बघा, हे शेवरं या ठिकाणी किती आहे. आणि सध्या गरम होतं आहे, तर आपल्याला जनावरापासून पण लक्ष देऊन या ठिकाणी व्हिडिओ बनायचा आहे, कारण अडचण खूप आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपण संपूर्ण शेततलाव बघितला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो.